श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 61. घरात नारळाची 2 झाडं होती. नारळ चांगले लागत. आईसाहेब गड्याकडून नारळ काढून घेत. नारळ काढण्यासाठी गडी कोयता घेऊन झाडाकडे जाताना दयाळराव स्वामींना दिसला. दयाळराव स्वामींच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. गड्याला हळूवार स्वरात म्हणाले, नारळ काढण्याचं काम बांबून करू शकणार नाही का? कोयत्यानं नारळ काढताना झाडांना किती वेदना होत असतील. तो गडी भांबावला. त्याला काय बोलावं हे कळेना. श्रीरंग चटकन पुढे झाला. त्याने गड्याच्या मदतीनं कोयता न वापरता बांबूच्या सहाय्यानं तयार नारळ पाडले. मागच्या अंगणात आंब्याचं मोठं डेरेदार झाड होतं. यंदा झाड कैऱ्यांनी चांगलंच लगडलं होतं. आईसाहेबांनी गड्याला कैऱ्या काढायला सांगितल्या. तो झाडावर चढला. कैऱ्या काढताना तो अनेक डहाळ्या तोडत होता. पानं उरबाडत होता. ते पाहून दयाळराव स्वामी चांगलेच नाराज झाले. कैऱ्या काढताना एक पानही तोडायची गरज नव्हती. डहाळ्या तर तोडायचं कारणच नव्हतं. श्रीरंग चटकन पुढे झाला. मी नीट करून घेतो म्हणाला. त्यानं गड्याला समजावून सांगितलं. मग मात्र तो गडी अलगदपणे केवळ कैऱ्या काढू लागला. कैऱ्या काढताना त्यानं एकही पान तुटू दिलं नाही. दयाळराव स्वामींच्या खोलीमध्ये वळचणीला एका चिमणीनं घरटं केलं होतं. दयाळराव स्वामी कौतुकाने तिचा संसार पाहत असत. एक दिवस चिमणीने त्या घरट्यात 4 अंडी घातली. ती अंडी उबवली गेली आणि 4 पिल्लं घरट्यामध्ये चिवचिव करू लागली. दयाळराव स्वामींचे कपडे ज्या दांडीवर वाळत घातले जायचे, ती दांडी त्या घरट्याजवळच होती. चिमणीच्या पिल्लांचा जन्म झाल्यावर 3ऱ्याच दिवशी पहाटेच्या वेळी स्वामी दांडीवरचं वाळलेलं धोतर घ्यायला गेले. स्वामी आपल्याच तंद्रीत होते. नेहमीप्रमाणे धोतर दांडीवरून खाली ओढलं. त्याबरोबर धोतराची कड घरट्याला लागून एक पिल्लू खाली पडलं. ते जमिनीवर तडफडू लागलं. चिमण्यांचा कलकलाट झाला. ते ऐकून दयाळराव स्वामींचं लक्ष तिकडे गेलं. त्यांना चांगलाच धक्का बसला. त्यांचं मन कळवळलं. जोरात ओरडले, अरे देवा, हे माझ्यातून काय घडलं? श्रीरंग धावतच आला. मागोमाग आईसाहेब आल्या. दयाळराव स्वामींनी त्या पिलाला उचलून तळहातावर अलगदपणे घेतलं. प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवला. वाटेतील पाणी कापसाच्या बोळ्यानं चोचीमध्ये थेंब थेंब घातलं आणि करुणेच्या दृष्टीने त्या पिलाकडे ते पाहू लागले. श्रीरंगला वाटलं, स्वामी आपल्या दैवी दृष्टीतून पिलाला जीवदान देत आहेत. थोड्या वेळाने ते पिल्लू ताजतवानं झाल्यासारखं दिसू लागलं. आणि मग दयाळराव स्वामींनी हलकेच ते पिल्लू परत घरट्यात जागेवर ठेवून दिलं. माणसाचा स्पर्श झालेल्या चिमणीला इतर चिमण्या चोचीनं टोचून निर्दयपणे ठार मारतात. असलं दृश्य श्रीरंगनं अनेक वेळा बघितलंही होतं. इथंही आता तसंच घडणार असं श्रीरंगला वाटलं. पण नवलाईची गोष्ट म्हणजे चिमणीनं त्या पिलाला जवळ घेतलं. चोचीनं ती त्याच्या चोचीत घास भरवू लागली. दयाळराव स्वामींना खूपच आनंद झाला. गोपाळ कृष्णाची दया, गोपाळ कृष्णांची दया, असं म्हणत ते त्या दृश्याकडे डोळे भरून पाहत राहिले. श्रीरंग आईसाहेबांना म्हणाला, चिमणीनं पिलाला कसं काय स्वीकारलं? आईसाहेब म्हणाल्या, चिमण्यांना माणसांचा स्पर्श खपत नाही. या पिलाला स्वामींचा स्पर्श झाला होता. स्वामींचा स्पर्श म्हणजे काय माणसांचा स्पर्श? तो ईश्वराचा स्पर्श रे. चिमण्यांनी ते जाणलं, म्हणून त्या पिलाला त्यांनी स्वीकारलं. श्रीरंगाचं हृदय भरून आलं. डोळ्यामध्ये भक्तिभावाचे अश्रू जमले. सर्वांगावर रोमांच उठले. अष्टसात्विक भाव जागृत झाले. श्रीरंग आता 13 वर्षाचा झाला होता. त्यालाही ध्यान धरण्याची गोडी लागली होती. रोज सकाळी काही वेळ तो गोपाळकृष्णापुढे ध्यानासाठी बसायचा. पण त्याच्या मनासारखं ध्यान काही लागत नव्हतं. एक दिवस तो दयाळराव स्वामींकडे गेला आणि म्हणाला, स्वामी, ध्यानामध्ये मन एकाकार होतच नाही. सारखे बाह्य जगाचे विचार येत राहतात. स्वामी, गोपाळकृष्णाचं दर्शन घेताना तुम्हाला कसा भावावेश प्राप्त होतो? तुमचं ध्यान कसं प्रगाढ लागतं? माझंही तसंच करून द्या ना. दयाळराव स्वामी हसून म्हणाले, अरे, ही अवस्था एकदम कशी बरं येईल? या अवस्था हळूहळू प्राप्त होतात. झाडाला एकदम पिकलेलं फळ लागतं का? आधी फूल, मग त्याचं छोटंसं फळ. आधी ते कच्चं असतं, मग हळूहळू पिकत जातं. प्रार्थना, भजन, नामस्मरण करत राहायचं.
म्हणजे हळूहळू अशी साधना होते. पण स्वामी, ध्यान काही केल्या जमतच नाही. तुझ्या मनात मधून मधून निराशेचे विचार येतात ना. अरे, हे स्वामींनी कसं ओळखलं? त्याला वाटलं. बघ, निराशेचं काही कारण नाही. शीतलिका, प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम कर. प्राणायाम केल्याने मन शुद्ध होऊन जाईल. शीतलिका प्राणायाम करताना जीभ आत उलटी कशी वळवायची, मुख विस्फारून आवाज करत मुखाने श्वास आत कसा घ्यायचा आणि मुख बंद करून नाकाने हळूहळू संथपणे कसा सोडायचा, हे त्यांनी श्रीरंगला करून दाखवलं. भ्रामरी प्राणायामही शिकवला. मग ते म्हणाले, ओंकारामध्ये अ, उ, म या 3 मात्रा असतात. या 3ही मात्रांचं उच्चारण करून ओंकार कर, म्हणजे चित्त विक्षेपशून्य होईल. मग ध्यानाला बैस. ध्यानाला प्रारंभ करताना प्रथम प्रार्थना कर. जगातील सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, सर्वांना आरोग्य लाभावं, सर्वांची दुःख दूर व्हावीत. प्रार्थना करताना सर्वांगातून 10 दिशांना कल्याण लहरी प्रसृत होत आहेत, अशी कल्पना कर. पुढे त्या लहरी खरोखरच आपल्या अंगातून प्रसृत होत आहेत, अशी अनुभूती येईल बघ. आणि मग तुझं ध्यान प्रगाढ होईल. मग ध्यानाला कोणत्या आसनात बसू? ध्यानाला पद्मासनात बसणं केव्हाही चांगलं. कोणी कोणी पद्मासनात बसून उजवा पंजा डाव्या पंजावर पालथा घालून दोन्ही हात छातीच्या उंचीवर आणतात आणि ध्यान करतात. पण ते तुझ्यासाठी नाही. तू पद्मासनात बसून चिदमुद्रा किंवा ज्ञानमुद्रा लाव. चिदमुद्रा म्हणजे दोन्ही गुडघ्यांवर हाताचे पंजे ठेवून अंगठा आणि तर्जनी जुळवून आकाशाकडे तळहात करायचे. ज्ञानमुद्रा पण तशीच असते, फक्त तळहात जमिनीकडे असतात. दृष्टी नाकाच्या शेंड्यावर ठेवायची. दयानंद स्वामींनी पद्मासनात ज्ञानमुद्रा लावून कसं बसायचं ते दाखवलं आणि एकदम ते समाधीमग्न झाले. शरीर निस्पंद, ताठ, चेहऱ्यावर अतीव आनंद. श्रीरंग भारावला. त्यांच्याच कडे पाहत राहिला. वाटलं, दयानंद स्वामींच्या अंगातून शुभ्र प्रकाशाच्या लाटा बाहेर पडतायत, 10 दिशांना पसरतायत, पसरतायत, पसरत जातायत. हे दृश्य पाहून श्रीरंगाच्या त्याच्या हृदयामध्ये आनंदाच्या लाटा उसळल्या. नंतर श्रीरंग प्राणायाम, ओंकार, प्रार्थना करून ध्यानाला बसू लागला. ध्यानाच्या वेळी त्याच्या समोर दयानंद स्वामींची समाधीमग्न मूर्ती उभी राहू लागली आणि त्याचं मन आता एकाग्र व्हायला लागलं. ध्यान चांगलं जमून यायला लागलं. काही दिवसांनी तो स्वामींना सांगायला लागला, स्वामी, आपलं समाधीमग्न दर्शन झाल्यापासून ध्यान कसं आता छान व्हायला लागलंय. दयानंद प्रसन्नपणे हसले. श्रीराम समर्थ श्रीराम.